नमस्कार, मी अनिकेत देशमुख आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण होम वर्कआउटच्या सिरीजमध्ये चेस्टला कसं ट्रेन करायचं, जवळपास 7 ते 8 प्रकारच्या चेस्ट एक्झरसाईज आहे, ज्या केल्याने तुम्ही तुमच्या चेस्टला एक चांगलं ट्रेन करू शकता. तर विदाऊट एनी फर्दर डिस्कशन आपण डायरेक्ट चालू करू. तर नंबर 1 जी एक्झरसाईज आहे ती तुम्हाला सांगतो. पहिली जी एक्झरसाईज आहे ती जंपिंग जॅक आहे. जंपिंग जॅकमध्ये बेसिकली पायाचे पण रोटेशन होतं आणि हात पायाने हात दोन्हीची मुवमेंट सेम करायची आहे. तर आपण जे नेक्स्ट एक्झरसाईज आता बघणार आहे ती पुशअप्स आहे. पुशअप्समध्ये आपण बेसिकली 3 सेट घेणार आहे, 3 सेट. आणि त्याआधी आपण पुशअप्स मारले कसे जातात, हाताचं अंतर जे आहे हे शोल्डर लाईनमध्ये असलं पाहिजे आणि त्यानंतरची बॉडी आहे एकदम स्ट्रेट असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण स्लो डाऊन स्पीड अप, स्लो डाऊन स्पीड अप असे आपल्याला 15 रिपिटेशन घ्यायचे. तर स्टार्ट करू. तर आपण 2 एक्झरसाईज बघितल्या. नाऊ द थर्ड वन इज नी पुशअप्स. नी पुशअप्स हे बेसिकली जे बिगिनर असतात, जे बिगिनर स्टुडंट असतात, ज्यांनी कधी वर्कआउट केलं नाही, जे फर्स्ट टाईम वर्कआउट करत आहे, त्यांच्यासाठी ही एक्झरसाईज आहे. इझी आहे, मेल फिमेल दोन्ही करू शकतात, नॉट इट सो कॉम्प्लिकेटेड. तर मी तुम्हाला सांगतो, आपल्या दोन्ही हातांचं डिस्टन्स घ्यायचं शोल्डर लाईनमध्ये. ठीक आहे. दोन्ही हाताचं डिस्टन्स शोल्डर लाईनमध्ये घेतल्यावर आपले जे नी आहे ते आपल्या कंबरेच्या लाईनमध्ये. तुम्हाला दिसतं माझी कंबरच्या स्ट्रेट लाईनमध्ये माझे नी आहे आणि शोल्डरच्या लाईनमध्ये माझे हात आहे. त्यामुळे आता ही पोझिशन झाल्यानंतर आपले जे शोल्डर आहे, दोन्ही शोल्डर आपल्याला डाऊन न्यायचे. ओके. समजलं तुम्हाला? स्लो डाऊन स्पीड अप, स्लो डाऊन स्पीड अप, स्लो डाऊन स्पीड अप. तर यामध्ये लक्ष ठेवायचं, आपले हात जे आहे ते बाहेरच्या साईडला न जाता आपल्या आतमध्ये आले पाहिजे. ओके. अशा प्रकारची एक्झरसाईज आहे. आय होप ही तुम्हाला समजली असणार. नो, आपण आता दुसरा एक्झरसाईज करू. आता जी आपली नेक्स्ट एक्झरसाईज आहे त्या एक्झरसाईजसाठी आपल्याला एक स्टूल लागणार आहे. स्टूल बेसिकली असं असणार आहे. तर आय होप तुमच्या घरी स्टूल असणार. स्टूल जरी नसला तर आपल्याकडे बेड असतो, बेड सोफा. त्या सोफ्यावर पण आपण असे हात ठेवून ही एक्झरसाईज करू शकतो. याला इन्क्लाइन पुशअप्स म्हणतात. आणि इन्क्लाइन पुशअप्सला सुद्धा आपल्याला त्याचे जे शोल्डर असतात, आपले शोल्डरच्या लाईनमध्ये दोन्ही हाताचा डिस्टन्स घ्यायचा आहे आणि जी बॉडी आहे ती बॉडी स्ट्रेट लाईनमध्ये ठेवायची आहे. ओके. तर स्ट्रेट लाईनमध्ये बॉडी झाली माझी. मी समजलं तुम्हाला? गो डाऊन स्पीड अप. मी कॅमेऱ्यामध्ये यायसाठी ही पॉसिबल. हा स्टूल छोटा असल्यामुळे मला डिस्टन्स घ्यायला थोडं अवघड जाते, म्हणून मी ही एक्झरसाईज माझ्या घरी जो बेड आहे त्या बेडवर हात ठेवून मी करेल. तुम्ही पण जर तुमच्याकडे स्टूल जो आहे सफिशियंट असला मोठा तर करा, नाहीतर तुम्ही पण ही एक्झरसाईज बेडवर करू शकता. ओके. नाव आता आपण नेक्स्ट एक्झरसाईज करायला बघूया. तर आपली आता नेक्स्ट जी एक्झरसाईज आहे ती वाईड आर्म पुशअपची आहे. वाईड आर्ममध्ये बेसिकली आपण दोन्ही हाताचं जे अंतर आहे ते आपल्या शोल्डरचं अंतर झालं. हे शोल्डरचं अंतर झालं. शोल्डरपेक्षा थोडं मोठं, वाईड, शोल्डरपेक्षा
थोडं मोठं हाताचं अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हाताचं अंतर घेऊन सेम पुशअपसारखं स्लो डाऊन स्पीड अप, स्लो डाऊन स्पीड अप असे आपल्याला 15 रिपिटेशन घ्यायचे आहे. तर 15 रिपिटेशनचे मी 3 सेट घेतो आणि जर तुम्हाला पण तुमची जर कॅपॅसिटी असेल तुम्ही जास्त पण रिपिटेशन वाढवू शकता. तुमची जर कमी असेल स्ट्रेंथ तर तुम्ही कमी रिपिटेशननी पण सेट घेऊ शकता. ओके, जर तुम्ही बिगनर असाल, पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही 2, 5, 10 जेवढे रिपिटेशन वाढवू शकता तेवढे रिपिटेशनचे 3 सेट घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्याकडनं वर्कआउट होईल. ओके, मग आपण नेक्स्ट एक्झरसाईजकडे बोलूया. तर आपण आता नेक्स्ट एक्झरसाईज जी आहे ती हिंदू पुशअप्स आहे. हिंदू पुशअप्स आपल्याला माहीतच आहे. आपली सूर्यनमस्कार हे प्रत्येक मराठी माणूसच नाही तर प्रत्येक भारतातल्या प्रत्येकच नागरिकाला माहिती आहे, पण ते करणं तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला माहिती. तर हिंदू पुशअप्ससाठी तेच दोन्ही हातांचा डिस्टन्स शोल्डर लाईनमध्ये ठेवायचं. माझी जी हिप आहे ती आता तुम्हाला वरती दिसणार. माझी हिप आणि जे शोल्डर आहे, आता मी दोन्ही शोल्डरला ग्राउंडजवळ घेऊन जाणार. जे पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये दिसलं. ओके, कॅन यू गॉट इट? मी पहिले बॉडीला माझ्या ग्राउंडवर घेऊन जाणार, ग्राउंडपर्यंत, ग्राउंड लेवलला. ओके, 1 स्टेप 1 दिस. नाव दिस माझी स्टेप 1 ही होती तर मी पहिले बॉडीला पूर्ण ग्राउंड लेवलवर घेऊन जातो. ग्राउंड लेवलवर गेल्यानंतर मी स्ट्रेट होणार. ओके, स्टेप 1 झाल्यानंतर मी स्टेप 2 काय करतो बघा. मी पहिले ग्राउंड लेवलवर, त्यानंतर मी स्टेप 2 काय केला आहे जे आहे. ओके, 1 2 झाल्यानंतर जी आपली स्टार्टिंग पोझिशन आहे तिथे यायचं. 3 1 2 स्टार्टिंग पोझिशन, 1 2 स्टार्टिंग पोझिशन. तर आजचा हा व्हिडिओ इथे समाप्त होतो. जवळपास आपण टेस्टचे 5 ते 6 व्हेरिएशन बघितले. प्रत्येक जे एक्झरसाईज आहे त्याचे तुम्हाला 3 सेट करावं लागणार आणि जे रिपिटेशन्स आहे तुम्ही जर बिगनर असणार तर कमी रिपिटेशनचे 2 ते 3 सेट घ्या. तुम्ही जर इंटर किंवा ॲडव्हान्स असणार तर तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही रिपिटेशन घेऊ शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.